तारीख 27 जानेवारी, वार सोमवार, दुपारच्या वेळी अमळनेर तालुक्यातील नेम गावात ही घटना घडली। गावातील रहिवासी असलेले हुकुमचंद पाटील यांच्या धाब्यावरून एक म्हातारे वानर खाली पडले। वयोमानामुळे ते विव्हळत होते। गावकऱ्यांनी त्वरित त्याला स्थानिक पशुवैद्याकडे नेलं। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वानराला ताप असल्याचं निदान केलं आणि त्याला इंजेक्शन दिलं। त्यानंतर गावकरी त्याला पुन्हा गावातील मारुती मंदिराजवळ घेऊन आले। त्या क्षणी एक विलक्षण दृश्य घडले। वानरानं अचानक उडी घेत मारुती रायाच्या मूर्तीच्या पायाशी डोकं ठेवलं आणि तिथेच शांत झोपले। गावकऱ्यांनी त्याला हलवून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा त्याने मारुतीच्या पायाशी जाऊन डोके टेकवले आणि शेवटचा श्वास घेतला। या अद्भुत घटनेनं गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। गावकऱ्यांनी तात्काळ स्थानिक पुजाऱ्याचा सल्ला घेतला आणि वानरासाठी विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला। नवीन कापड, टोपी आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आलं। नंतर डोली सजवून संपूर्ण गावातून वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली। गावातील महिला भगिनींसह लहान थोर सर्वजण या अंत्ययात्रेत सहभागी झाले। समाधान कोळी याने आघाडी म्हणून जबाबदारी घेतली, तर गुलाब कोळी, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, अशोक कोळी, श्रीराम पवार यांनी खांदेकरी होऊन वानराला अखेरचा निरोप दिला। समाधान कोळीने वानरासाठी आपल्या केसांचा त्याग देखील केला। यानंतर वानराला योग्य त्या धार्मिक विधीनुसार समाधी देण्यात आली। गावकऱ्यांनी या घटनेनंतर वानराच्या उत्तर कार्याचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला। तसेच ज्या स्थळी वानरानं अखेरचा श्वास घेतला त्या ठिकाणी त्याची मूर्ती उभारण्यात येणार आहे। यासाठी गावातील दीपक कोळी, श्रीराम कोळी, अशोक पवार, विलास पवार, जितेंद्र अहिरे, भगवान कोळी, गुलाब कोळी, आनंदा कोळी यांनी विशेष पुढाकार घेतलाय। या संपूर्ण घटनेमुळे गावात एक वेगळंच श्रद्धेय वातावरण निर्माण झालंय। वानर हा मारुती रायाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो। त्यामुळे गावकरी या घटनेकडे भक्तिभावानं पाहत असून या वानराची स्मृती जपण्यासाठी त्याची मूर्ती उभारण्यास सर्वांनी एकमतानं सहमती दर्शवली आहे। गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी आणि श्रद्धेचा हा आगळावेगळा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनलाय। तर या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये